नमस्कार. नागपुरी मेजवानी चॅनलवर मी पौर्णिमा तुमचं मनापासून स्वागत करते. कारल्याची भाजी म्हटलं की सगळे नाक मुरडतात. म्हणून आज मी तुम्हाला थोडी वेगळी कारल्याची भाजी दाखवणार आहे. या भाजीमध्ये मी कारल्यासोबत बटाटे आणि तिळाचाही वापर करणार आहे. त्यामुळे ही भाजी अजिबात कडवट लागत नाही. चला मग सुरुवात करूया. कारल्याच्या भाजीसाठी अशी कोवळी कारली घ्यायची. ही साधारण पावभर कारली आहेत. 2 कांदे घ्यायचे आणि 1 बटाटा घ्यायचा. कारल्याच्या अशा लांबट आकाराच्या पातळसर अशा फोडी करून घ्यायच्या. बटाटाही तसाच कापायचा. कांदासुद्धा उभा चिरून घ्यायचा. सगळ्या भाज्या आपण लांबट आकाराच्या कापलेल्या आहेत. आता कारल्याच्या फोडींवर 1 ते 1.5 चमचा एवढं मीठ घालायचं. कारल्याचं पाणी आपल्याला काढायचं आहे, त्यासाठी आपण मीठ घालत आहोत. मीठ अगदी व्यवस्थित चोळून लावायचं. सगळ्या फोडींवर मीठ अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे. आता हे 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. 15 ते 20 मिनिटानंतर ह्या फोडी आता आपल्याला चोळून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे फोडी चोळल्यानंतर त्याचं पाणी निघायला लागतं. हे बघा, आता पाणी निघायला लागले आहे. हे कडू पाणी काढून टाकणार आहोत आपण. त्यामुळे भाजीचा कडवटपणा थोडा कमी होतो. फोडी आता पिळून घ्यायच्या. अशा प्रकारे कारल्याचं कडू पाणी पूर्णपणे काढून टाकायचं आणि या फोडी पुन्हा एकदा साध्या पाण्याने धुवून घ्यायच्या. साध्या पाण्याने धुतल्यावर पुन्हा एकदा पिळून घ्यायच्या. आता या फोडी भाजी करण्यासाठी रेडी आहेत. सर्वात आधी आपल्याला बटाट्याच्या फोडी तळून घ्यायच्या आहेत. ह्या फोडी आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायच्या आहेत. अशा तांबूस रंगाच्या झाल्या की मग काढून घ्यायच्या. आता त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी घालायची. थोडंसं जिरं घालायचं. लसणाच्या पाकळ्या घालायच्या. हा लसूण मी पातळ कापून घेतलेला आहे. लसूण थोडा तांबूस झाला की 3-4 सुक्या लाल मिरच्या कापून घालायच्या. लसूण आणि सुकी लाल मिरची तेलावर छान परतून घ्यायची. मिरचीचा थोडा सुगंध यायला लागला की मग कांदा घालायचा. कांदासुद्धा आपल्याला हलका तांबूस रंगाचा होईपर्यंत परतायचा आहे. आता आपल्याला यात सुके मसाले घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद घालायची. अर्धा चमचा तिखट घालायचं. 1.5 चमचा एवढी धण्याची पूड घालायची. अर्धा चमचा जिरेपूड घालायची. चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे मसाले छान परतून घ्यायचे तेलावर. हे सगळं करत असताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची. मसाल्यांचा सुगंध आला की मग आता यात कारल्याच्या फोडी घालायच्या. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. हे सगळं छान मिक्स झाल्यावर यावर झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं शिजू द्यायचं. गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची. 5 मिनिटं झाली आहेत. आता चेक करून बघूया. कारले आता बऱ्यापैकी शिजलेले आहेत. तरीही पूर्णपणे अजून शिजलेले नाही आहेत. या स्टेजला आता आपण यात बटाट्याच्या फोडी घालायच्या आहेत, ज्या आपण तळून घेतल्या होत्या. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आता यात थोडासा पाण्याचा हबका द्यायचा, म्हणजे भाजी जळत नाही. आणि आता पुन्हा एकदा याला झाकून ठेवायचं.
असं झाकून 2 ते 3 मिनटं आपल्याला पुन्हा एकदा शिजवायचं आहे. 3 मिनिटं झाल्यावर पुन्हा एकदा चेक करून बघायचं. कारल्याची एक फोड दाबून बघूया. कारला आता व्यवस्थित शिजलेला आहे. आता यात अर्धी वाटी भाजलेल्या तिळाची भरड घालायची. हे जाडसर कुटलेले तीळ आहेत. अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची. अर्धा चमचा एवढी साखर घालायची. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण आमचूर घातल्यामुळे मी थोडीशी साखर घातली आहे. आता यात 1 टीस्पून एवढा गरम मसाला घालायचा. ही भाजी आता जवळजवळ रेडी आहे. शेवटी यात छान हिरवीगार कोथिंबीर पेरायची. कारलं तसं सर्वच ऋतूंमध्ये खाल्लं पाहिजे, पण पावसाळ्यात तर आवर्जून खायला पाहिजे. तेव्हा अशी कारल्याची भाजी तुम्ही करून बघा. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, पराठ्यासोबत किंवा भाकरीसोबत एन्जॉय करू शकता. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा. पुन्हा भेटू नवीन रेसिपीसह. तोपर्यंत गुड बाय.